श्री स्वामी समर्थ मंडळी. निर्माल्य या शब्दाचा अर्थ माळेतून निघालेले असा होतो, पण त्याचा अर्थ इथे त्याज्य किंवा वर्ज्य असा घेतात. देवावर वाहिलेली, डाव्या हातात धरलेली, कमरेच्या वस्त्रात नेसलेली, खराब पाण्यामध्ये बुडवून काढलेली अशी फुले देवाला नेहमी वर्ज्य असतात. किडीने खाल्लेली, पाकळ्या गळून पडलेली, तुटलेली, मागून आणलेली, शिळी, उग्रवासाची, गंध नसलेली, आपोआप गळून पडलेली फुलेसुद्धा देवाला वाहत नाहीत असे म्हणतात. जी फुले पूर्णपणे उमलली नाहीत अशी ही फुले देवासाठी वापरू नयेत. देवाला कळ्या वाहू नयेत. त्यात चंपाकळीचा मात्र अपवाद आहे. निर्गंध फुलंसुद्धा देवाला वाहू नयेत असे म्हणतात. त्यासाठी सुवासासाठी गंध लावून वाहावीत. कोणती फुले किती दिवस ग्राह्य मानली जातात? तर जाई, मंदार, पद्म 1 दिवस, नागचाफा 2 दिवस, आघाडा, अगस्त्य 3 दिवस, केतकी, मल्लिका 4 दिवस, तुळस, शमी 6 दिवस, कण्हेर, दुर्वा 8 दिवस, सोनचाफा, माका 1 दिवस, शतावरी 11 दिवस, तर बेल आणि दर्भ हे 30 दिवसापर्यंत ग्राह्य मानले जातात. तसेच फूल हे देवावर उपडे वाहू नये. ते जसे उमलले आहे तसेच देवावर वाहावे, अन्यथा दुःख उत्पन्न होते असे म्हणतात. निषिद्ध फुले कोणकोणती आहेत? तर दुर्गेला दुर्वा वर्ज्य आहेत. शंकराला कुंद, पळस, बकुळ, केवडा आणि दुर्वा वर्ज्य आहेत. सूर्याला मुनिपुष्प म्हणजे आंब्याचा मोहर वर्ज्य आहे. कोणत्या देवाला कोणते फूल प्रिय आहे? तर विष्णूला केवडा, चाफा, मोगरा, गुलाब, जाई, कुंद, पांढरे कमळ, तुळस, तुळसमंजरी. त्यानंतर शंकराला रुई, पांढरा, कण्हेर, बिल्वपत्रे, शमी, धोत्रा, आंब्याचा मोहर, पांढरी फुले, निळे कमळ. तर गणपतीला तांबडी फुले, मंदार, जास्वंद, शमी, दुर्वा, तांबडी कमळे. देवीला बकुळ, जाई, केवडा, तगर, कुंद, मोगरा, कण्हेर, कमळ ही प्रिय आहेत. देवाला फूल वाहताना ते अंगठा, मधले बोट व अनामिका यात धरून व पाकळ्या वरच्या बाजूला राहतील अशा प्रकारे वाहावेत.